प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम. आमच्या YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे. नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विश्वासी मित्रांना व नातेवाईकांना लिंक शेअर करा. गॉड ब्लेस यू. नास्तिकता म्हणजे काय? नास्तिकता हा एक मत आहे जो देव अस्तित्वात नाही असे मानतो. नास्तिकता हा नवीन विकास नाही. 1008च्या आसपास दाविदाने लिहिलेले स्तोत्र 14वा अध्याय 1 वचन नास्तिकतेचा उल्लेख करते. मूर्खाने मनात म्हटले, देव नाही. नास्तिक असल्याचा दावा करणाऱ्या लोकांची अलीकडील आकडेवारी ते जगभरातील लोकांच्या वाढत्या संख्येचे प्रतिनिधित्व करतात. सुमारे 10% मग अधिकाधिक लोक नास्तिक का होत आहेत? नास्तिक दाव्याप्रमाणे नास्तिकता ही खरोखर तर्कसंगत विचारधारा आहे का? नास्तिकता नक्की का अस्तित्वात आहे? देव फक्त स्वतःला लोकांसमोर का प्रकट करत नाही आणि तो अस्तित्वात आहे हे का सिद्ध करत नाही? निश्चितच विचार केल्याप्रमाणे देव फक्त प्रकट झाला असता तर प्रत्येक जण त्याच्यावर विश्वास ठेवेल. येथे समस्या अशी आहे की तो अस्तित्वात आहे यावर लोकांना विश्वास बसवण्याची देवाची इच्छा नाही. लोकांनी त्याच्यावर विश्वासाने विश्वास ठेवावा. 2 पेत्र 3 अध्याय 9 वचन. आणि विश्वासाने त्याचे तारणाचे दान प्राप्त करावे ही देवाची इच्छा आहे. योहान 3 अध्याय 16 वचन. जुना करार मध्ये अनेक ठिकाणी देव त्याचे अस्तित्व स्पष्टपणे दाखवतो. उत्पत्ती 6 अध्याय ते 9 वचन. निर्गम 14वा अध्याय 21 आणि 22 वचन. 1 राजे 18वा अध्याय 19 ते 31 वचन. देव अस्तित्वात आहे यावर लोकांचा विश्वास होता का? होय, सवय होती. त्यांनी त्यांच्या दुष्ट मार्गांपासून दूर होऊन देवाची आज्ञा पाळली का नाही? जर एखादी व्यक्ती विश्वासाने देवाचे अस्तित्व स्वीकारण्यास तयार नसेल तर तो विश्वासाने येशू ख्रिस्ताला त्याचा तारणारा म्हणून स्वीकारण्यास नक्कीच तयार नाही. इफेस 2 अध्याय 8 आणि 9 वचन. देवाची त्याच्या लोकांसाठी ख्रिस्ती बनण्याची इच्छा आहे, आस्तिक नाही. ज्यांना विश्वास आहे की देव अस्तित्वात आहे. बायबल आपल्याला सांगते की देवाचे अस्तित्व विश्वासाने स्वीकारले पाहिजे. इब्री 11 अध्याय 6 वचन घोषित करते. आणि विश्वासाशिवाय त्याला संतुष्ट करणे अशक्य आहे. कारण जो देवाकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की तो अस्तित्वात आहे आणि जो त्याचा शोध घेतात त्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. बायबल आपल्याला आठवण करून देते की जेव्हा आपण विश्वासाने देवावर विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवतो तेव्हा आपण धन्य आहोत. आणि तो त्याला म्हणाला, तू मला पाहिले आहे म्हणून तू विश्वास ठेवला आहेस. धन्य ते ज्यांनी पाहिले नाही, विश्वास ठेवला. योहान 20वा अध्याय 29 वचन. देवाचे अस्तित्व विश्वासाने मान्य केले पाहिजे, परंतु याचा अर्थ असा नाही की देवावरील विश्वास विसंगत आहे. देवाच्या अस्तित्वासाठी अनेक तर्क आहेत. बायबल शिकवते की देवाचे अस्तित्व विश्वात. स्तोत्र 19वा अध्याय 14 वचन. निसर्गात रोम 1 अध्याय 18 ते 22 वचन. आणि आपल्या स्वतःच्या अंतःकरणात स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. उपदेशक 3 अध्याय 11 वचन. हे सर्व म्हटल्यावर देवाचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही. ते विश्वासाने स्वीकारले पाहिजे. त्याच वेळी नास्तिकतेवर विश्वास ठेवण्यासाठी त्याच प्रमाणात विश्वास आवश्यक आहे. देव अस्तित्वात नाही असे स्वतःमध्ये एक संपूर्ण विधान करणे म्हणजे सर्व काही माहीत असल्याचा दावा करणे आणि ब्रह्मांडातील प्रत्येक ठिकाणी उपस्थित असणे आणि जे काही पाहतात ते त्याचे साक्षीदार आहेत. कोणताही नास्तिक असा दावा करू शकत नाही, यात शंका नाही. पण तरीही देव मुळीच अस्तित्वात नाही असे सांगताना ते मूलतः हाच दावा करतात. नास्तिक हे सिद्ध करू शकत नाहीत की देव उदाहरणार्थ सूर्याच्या मध्यभागी किंवा गुरूच्या ढगांच्या खाली किंवा काही दूरच्या नेबुलामध्ये राहतो, कारण ते ठिकाणे निरीक्षण करण्याच्या आपल्या क्षमतेच्या पलीकडे आहेत. हे सिद्ध होऊ शकत नाही की देव अस्तित्वात नाही. यासाठी नास्तिकाला आस्तिकाइतकीच श्रद्धा हवी. नास्तिकता
सिद्ध करता येत नाही आणि देवाचे अस्तित्व श्रद्धेने मान्य केले पाहिजे. साहजिकच ख्रिश्चनांचा देव आहे यावर ठाम विश्वास आहे आणि देवाचे अस्तित्व हा विश्वासाचा विषय आहे. त्याच वेळी आपण देव विसंगत आहे असे मानण्याची कल्पना नाकारतो. आमचा विश्वास आहे की देवाचे अस्तित्व स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते, काळजीपूर्वक अनुभवले जाऊ शकते आणि तात्विक आणि वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध केले जाऊ शकते. आकाश देवाचा महिमा सांगत आहे आणि आकाश त्याच्या हस्तनिर्मितीची घोषणा करत आहे. दिवस दिवसातून बोलतो आणि रात्र रात्र ज्ञान शिकवते. जिथे त्याचा आवाज ऐकू येत नाही तिथे भाषण किंवा भाषा नाही. त्याचा आवाज सर्वत्र प्रतिध्वनित झाला आहे. पृथ्वी आणि त्याचे शब्द जगाच्या टोकापर्यंत पोहोचले आहेत. स्तोत्र 19 अध्याय 1 ते 4 वचन. आमेन.